खूप मोठ्या व्हा, कारण ते तर हवंच आहे. जे तुम्ही शिकत आहात, इंजिनिअरिंग, डॉक्टर, BCom जे काही करत आहात ते, आणि जोडीला डान्स मरेपर्यंत चालू ठेवा, असं मी नक्की नक्की सांगेन. कारण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे नक्की काय हो? जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. त्याच गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. ही साजरी करण्यासाठी आम्ही भेटणार होतो डान्स क्लासवरती. त्यासाठी माझी चालली होती कामं उरकायची गडबड, आणि त्यात मैत्रिणीचा हट्ट. आजचा एपिसोड मिस नाही झाला पाहिजे बरं का. त्यात बॉसची कामं तर तुम्हाला माहितीच आहेत. जेव्हा आपल्याला कुठे जायचं असतं तेव्हा कामंही ठरलेली असतातच. सो त्याच्यातूनही मी वेळ काढून मेकअप केला, आवरलं आणि जाण्यासाठी रेडी झाले. PC शटडाऊन करायला गेले तर पुन्हा एकदा दत्तगुरूंचं सुंदर असं दर्शन झालं. ते सांगतायत मला वेळोवेळी, इव्हन आपल्या सगळ्यांनाच ते सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि फायनली मी PC शटडाऊन केला आणि ऑफिसच्या बाहेर पडले. मी जशी बाहेर पडले तशी श्रुतीलाही आवरून बाहेर पडायची गडबड होतीच. तिचीही तयारी चालू होती, ड्रेसला इस्त्री करणं, घरी पूजा करणं, कारण तिलाही पटपटावरून क्लासला यायची गडबड होती. इकडे बघा, ती रेडी झाली आणि मस्तपैकी पळत पळत क्लासवरती आली, कारण मुली पण वाट बघत होत्या ना क्लाससाठी. ती क्लास घेत होती आणि अशा पद्धतीने मी आणि ती फायनली आम्ही भेटलो. क्लासला एंट्री केल्या केल्या ना सुंदर असं नटराजाचं इतकं सुंदर दर्शन होतं की एक वेगळीच ऊर्जा मिळून जाते. त्यानंतर आमची तयारी चालू झाली. सगळी सजावटीची, नटराजाच्या मूर्तीला सजवणं, औक्षणाचं ताट सजवणं. आणि ही बघा आमची नेहमीची डान्स पार्टनर एल्सा. क्लासला आलो आणि ती आम्हाला भेटली नाही असं कधीच होणार नाही. आमचा काही प्रोग्राम असला की हिची लुडबुड ही ऑलवेज मध्ये असते. आणि ही पहा आमची ताई, ज्ञानाचा सागर, मायेची ऊब. ती आली आणि पूजेला सुरुवात झाली. शरीरं स्वरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैन लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. त्यानंतर ताईने आम्हा सर्वांचं गंडाबंधन केलं, आमचं भरभरून कौतुक केलं, आम्हाला आशीर्वाद दिले. आणि इकडे बघा, कॅमेरा फिरला की मुलींच्या पोझेस या ऑलवेज रेडीच असतात. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून ताईला गुरुदक्षिणा म्हणून एक छोटीशी भेट दिली. आता तुम्हीच बघा पुढे ताई काय बोलते आमच्या. तुमच्या अकॅडमिक याच्यात खूप मोठ्या व्हा, कारण ते तर हवंच आहे. जे तुम्ही शिकत आहात, इंजिनिअरिंग, डॉक्टर, BCom जे काही करत आहात ते, आणि जोडीला डान्स मरेपर्यंत चालू ठेवा, असं मी नक्की नक्की सांगेन. कारण खरंच कळणार नाही की आयुष्याच्या 50शी नंतर तुम्हाला कला कशी एन्जॉय करायला हवी, म्हणजे तुम्ही कसं एन्जॉय लाईफ कराल ते. कारण तेव्हा कलेची खरी मजा कळते. मी अशी ही आमची ताई, आम्हाला ओंजळ भरभरून प्रेम देणारी ताई म्हणजे नृत्याची जन्मदात्री, आमच्या आयुष्याची आनंदयात्री. ताई म्हणजे माया, ताई म्हणजे छाया, ताई म्हणजे प्रेमाचा अखंड झरा. अजून काय काय बोलू आमच्या ताईविषयी. अशी ही आमची ताई, तिने आमच्या आयुष्याला योग्य वळण दिलं, आम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवलं. अशा या गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम. लॉक टाकायला थोडा उशीरच झाला, पण चालतंय की. भेटूया पुढे. आजच्यापुरती एवढंच. बाय बाय.